Hello students, we are starting with the next lecture in the chapter Cell Structure and Organization. This is the fifth chapter from the class 11th. In the last lecture we have seen about everything about lysosomes, then Golgi complex and other some cell organelles. So remember, in this particular chapter we are going to study different cell organelles, and every organelle is a unique and plays a very important role in the structure of the cell. So the next point we are going to study in this chapter is the seventh point, which is vacuoles. सो आपण बघूया आता वॅक्युल्स म्हणजे काय असतात आणि यांचं प्लांट सेलमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये कोणत्या प्रकारचं फंक्शन हे परफॉर्म करतात. सो द नेक्स्ट सेल ऑर्गॅनल इज वॅक्युल. सो वॅक्युलच्या बाबतीत काय काय पॉईंट दिलेले आहेत आपण चेक करूया. बघा, द ऑर्गॅनल विच हेल्प इन मेंटेनिंग द टर्जिडिटी ऑफ द सेल अँड प्रॉपर इंटरनल बॅलन्स ऑफ सेल्युलर कंटेंट इज नोन ॲज वॅक्युल. सो दिस कॅन बी द डेफिनेशन ऑफ वॅक्युल. वॅक्युलची डेफिनेशन असू शकते आणि टर्जिडिटी ऑफ सेल मेंटेन करणं हा वॅक्युलचा सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे किंवा एक महत्त्वाचा रोल तिथं प्ले करते. टर्जिडिटी याचा अर्थ काय होतो बघा. टर्जिडिटी म्हणजे एक प्लांट सेल असू दे किंवा ॲनिमल सेल असू दे, त्याला एक रिजिडिटी प्रोव्हाइड करणं किंवा त्याला टर्जिडिटीचा अर्थ असाही होतो की त्याला जी एक लाईव्ह सेल जी असते, एक जिवंत पेशी असते, त्या जिवंत पेशीला जो एक सॉलिडनेस असतो किंवा एक विशिष्ट जो आकार असतो, तो आकार प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतात, हे फूड किंवा हे जे वॅक्युल्स आहेत हे वॅक्युल करतात. त्यानंतर वॅक्युल्स आर बाउंड बाय द सेमी परमिएबल मेम्ब्रेन कॉल्ड टोनोप्लास्ट मेम्ब्रेन. सो हे नाव लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा MCQ विचारताना असं विचारू शकतात की व्हेअर इज द टोनोप्लास्ट मेम्ब्रेन लोकेटेड. सो इट इज द मेम्ब्रेन ऑफ व्हॉट वॅक्युल्स. And remember, this membrane is a semi-permeable membrane. This membrane help in maintaining the composition of vacuolar fluid, which is also called as a cell sap, different from that of cytosol. आता इथं असणारं सेल सॅप म्हणजे काय आहे बघा. सेल सॅप म्हणजे एक अशा विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं ज्या लिक्विडमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स स्टोअर केलेले असतात. मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रियन्स सापडतात. सो हे जे न्यूट्रियंट्स आहेत यांना स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करतं आहे, तर हे वॅक्युल्स करतात आणि टोनोप्लास्ट मेम्ब्रेन हे त्यांच्या बाउंड्रीचं काम करते. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून काय दिलेलं आहे. कंपोजिशन ऑफ सेल सॅप डिफर्स फ्रॉम डिफरंट टाईप्स ऑफ डिफर्स इन डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. वेगळ्या सेल्समध्ये हे जे सेल सॅप आहे ह्याचा कंटेंट वेगळा असू शकतो. म्हणजे हा जो न्यूट्रिएंट कंटेंट आहे हा न्यूट्रिएंट कंटेंट वेगवेगळा असू शकतो. वॅक्युल स्टोअर एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स इवन कंपाऊंड्स दॅट आर हार्मफुल अँड अनपॅलेटेबल टू हर्बिओरस, देअर बाय प्रोटेक्टिंग द प्लांट. खूप इंटरेस्टिंग पॉईंट दिलेला आहे बघा इथं याच्याबद्दल. आपल्या सेलमध्ये ज्या सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, काल मी तुम्हाला असाइनमेंट देताना पहिल्यांदाच म्हटलं की डिफाईन द मेटाबॉलिक प्रोसेसेस ऑर डिफाईन द मेटाबॉलिझम. सो मेटाबॉलिझमचा अर्थ लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये, आपल्या पेशीमध्ये जेवढ्या काही वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया घडतात, ठीक आहे, ह्या ज्या प्रक्रिया आहेत, अगदी रेस्पिरेशन, ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल, जे तुम्ही 10वीमध्ये सायन्समध्ये शिकलाय बघा, न्यूट्रिशन ह्या चॅप्टरमध्ये. सो आपल्या शरीरामध्ये घडणारी प्रत्येक केमिकल प्रोसेस, इच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी विच इज हॅपनिंग इन टू अवर बॉडी इज वॉट कॉल्ड ॲज अ मेटाबॉलिक प्रोसेस. सो मेटाबॉलिक प्रोसेस इट कॅन बी ॲनाबॉलिक और इट कॅन बी कॅटाबॉलिक. ॲनाबॉलिक म्हणजे काय, तर छोटे स्मॉलर सबस्टेट एकत्र येतात आणि एक कॉम्प्लेक्स कंपोनंट तयार होतो. जसं की ॲमिनो ॲसिड तयार होतात आणि त्यांच्यापासून प्रोटीन तयार होतो. ह्याला आपण ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. आणि कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, दुसरी ॲक्टिव्हिटी कुठली होती, कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, अशा ॲक्टिव्हिटीमध्ये एखादा कॉम्प्लेक्स सबस्टन्स ब्रेक होतो आणि ब्रेक होऊन त्याचे सिम्पलर सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे काय म्हणायचं याला,
तर समजा प्रोटीन आहे, तुम्ही प्रोटीन खाल्लं, ते प्रोटीन डायजेस्ट होतं आणि प्रोटीन डायजेस्ट होऊन त्याचं रूपांतर ॲमिनो ॲसिड्समध्ये होतं. ठीक आहे. हे जे ॲमिनो ॲसिड्स जे आहेत हे प्रोटीन ब्रेक झाल्यानंतर तयार होतात, प्रोड्यूस होतात, म्हणून त्या प्रोसेसला आपण कॅटाबॉलिक प्रोसेस म्हणतो. सो आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक ह्या दोन्ही प्रकारच्या असतात. सो ह्या ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर जे काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट शिल्लक राहतात, म्हणजे पेशींमध्ये नको असणारे पदार्थ जे बाहेर टाकायचे आहेत. जसं बघा आपल्या शरीरामध्ये डायजेशन सिस्टीम काय करते, तुम्ही जे अन्न खाता ते अन्न खाल्ल्यानंतर ते पचवल्यानंतर जो राहिलेला चोथा आहे तो चोथा आपलं शरीराच्या बाहेर टाकून देण्याचं काम आपलं स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईन करतं. आपले आतडे तेच काम करतात ना. जे आपण खातो आहे ते खाल्ल्यानंतर जे पचन झाल्यानंतर जे शिल्लक राहतं ते आपल्या शरीरातून बाहेर टाकण्याचं काम आपलं शरीर करतं. त्याचप्रमाणे एखाद्या पेशीमध्ये जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट तयार होतात, एखादी प्रक्रिया झाल्यानंतर जे चोथा तयार होतो तो जो आहे तो साठवून ठेवण्याचं आणि त्याला बाहेर फेकण्याचं काम कुणाचं असतं, ह्या व्हॅक्युल्सचं असतं. सो व्हॅक्युल्स लक्षात ठेवा खूप खूप महत्त्वाचे आहेत आपल्या पेशींमध्ये. त्यानंतर अजून एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला आहे बघा, इवन कंपाऊंड्स दॅट आर हार्मफुल ऑर अनपॅलेटेबल टू हार्बिओरस. अनपॅलेटेबल म्हणजे काय, तर छोटे छोटे तुकडे करून खाता न येणारे. टू द हार्बिओरस. हार्बिओरस म्हणजे जे छोटे छोटे किडे असतात किंवा काही असे प्राणी असतात की जे गवत वगैरे खातात बघा. हार्बिओरस म्हणजे गवत आणि झाडपाला खाणारे प्राणी किंवा कीटक, कुठल्याही प्रकारचे कीटक किंवा प्राणी. हे जे असतात ह्यांना बऱ्याच वेळी झाडांना काय करायचं असतं की आपलं प्रोटेक्शन करायचं असतं. म्हणजे झाडांना पण हे मान्य नसतं की आपल्याला कुठल्या तरी किडा किंवा कुठले तरी प्राणी आणि खावं. तर यासाठी विशिष्ट अरेंजमेंट ह्या झाडांच्यामध्ये केलेली असते. ते म्हणजे काय करतात तर हे व्हॅक्यूल जे असतात ह्या व्हॅक्युल्समध्ये असे हार्मफुल आणि अनपॅलेटेबल कंपोनंट स्टोअर करून ठेवतात, जेणेकरून हार्बिओरसनी त्यांना त्या झाडांना खाऊ नये यासाठी. अशा प्रकारची विशिष्ट अरेंजमेंट असते. थोडं वाचा, तुमच्या लक्षात येईल. अट्रॅक्टिव्ह कलर्स ऑफ पेटल्स आर ड्यू टू स्टोरेज ऑफ सच अ पिगमेंट्स इन अ व्हॅक्युल्स. इम्पॉर्टंट आहे. आपण जे वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघतो किंवा पानं बघतो ते जे वेगवेगळे रंग असतात, पेटल्स म्हणजे काय, पाकळ्या, फुलांच्या ज्या पाकळ्या असतात, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत त्यांना येणारे, हे कलर्स कशामुळे येतात तर जे व्हॅक्युल्स असतात बघा, ह्या व्हॅक्युल्समध्ये ह्या वेगवेगळ्या रंगाचे पिगमेंट्स म्हणजे काय, ते रंग, त्या रंगाचे छोटे छोटे ठिपके हे कशामुळे तयार होतात तर या व्हॅक्युल्समध्ये जे विशिष्ट प्रकारचे केमिकल्स साठवले जातात, जे पिगमेंट साठवले जातात, त्या पिगमेंटमुळे त्यांना हा कलर येतो. इन सम लार्ज प्लांट सेल्स सिंगल लार्ज व्हॅक्यूल ऑक्युपाइज द सेंट्रल पार्ट ऑफ द सेल. इट इज कॉल्ड सेंट्रल व्हॅक्यूल. इन सच सेल्स व्हॅक्यूल कॅन ऑक्युपाय 90% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ सेल. काही वनस्पती पेशींमध्ये अशी ही पेशी असते, वनस्पती पेशी, ह्यातला जवळजवळ 90% भाग, किती, 90% भाग हा व्हॅक्यूल ऑक्युपाय करतं, व्हॅक्यूल घेतं. ह्या व्हॅक्यूलला वनस्पती पेशीमध्ये काय म्हटलं जातं, सेंट्रल व्हॅक्यूल असं म्हटलं जातं, सेंट्रल व्हॅक्यूल. आणि इट ऑक्युपाइज 90% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ द सेल. द सेल सॅप ऑफ द सेंट्रल व्हॅक्यूल इज स्टोअर हाऊस ऑफ व्हेरियस आयन्स अँड thus हायपरटोनिक टू सायटोसोल. इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवा बरं का. मी तुम्हाला अजून पुढच्या लेक्चरमध्ये हायपरटोनिक आणि हायपोटोनिक हे म्हणजे काय असतात ते तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. तात्पुरतं तुम्ही पण हे सर्च करू शकता, ॲज अ होमवर्क तुम्ही घेऊ शकता की हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन यांचा अर्थ काय असतो. सो हे पॉईंट इथं लक्षात ठेवा की जे सेंट्रल व्हॅक्युल्स आहेत प्लॅन्टमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याच विशिष्ट प्रकारचे आयन्स असतात, जसं की पोटॅशियम आयन्स, कॅल्शियम आयन्स, त्यानंतर सोडियम आयन्स, हे वेगळ्या प्रकारचे आयन्स त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले असतात. आणि हे त्या पेशीमध्ये घडणाऱ्या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेससाठी कसे असतात, इम्पॉर्टंट असतात, ते स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे. त्यानंतर स्मॉल व्हॅक्युल्स इन अ सीड्स ऑफ सर्टन प्लांट स्टोअर ऑर्गॅनिक मटेरियल लाईक प्रोटीन्स.
सो छोट्या छोट्या ज्या बिया असतात बघा, त्या बियांच्यामध्ये प्रोटीन स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करतं, तर हे व्हॅक्युल्स करतात. जसं की आपण म्हणतो ना की सोयाबीन आहे किंवा शेंगदाणे आहेत, त्याच्यामध्ये प्रोटीन खूप असतं. मग सोयाबीन शेंगदाणे हे काय आहेत, छोटे छोटे सीड्सच आहेत ना, ह्या बिया आहेत. तर ह्या बियांच्यामध्ये प्रोटीनला स्टोअर करून ठेवण्याचं काम कोण करतं, व्हॅक्यूल करतं. ही एक ॲज अ जनरल नॉलेज तुमच्या लक्षात ठेवा ही गोष्ट, की ज्या सीड्समध्ये आपण प्रोटीन आहे असं म्हणतो, सोयाबीन असू दे किंवा शेंगदाणे असू देत, याच्यामध्ये प्रोटीनला साठवून ठेवण्याचं काम कोण करतात, हे व्हॅक्यूल्स करतात. इन ॲनिमल सेल्स दे आर फ्यू इन नंबर अँड स्मॉलर इन साइज. प्लांट सेलमध्ये आपण बघितलं खूप मोठे असतात आणि 90% प्लांट सेलची जागा ऑक्युपाय करतात. मग ॲनिमल सेलमध्ये कसे असतात, तर ॲनिमल सेलमध्ये हे कमी नंबरमध्ये असतात, व्हेरी फ्यू इन अ नंबर, आणि साईजमध्ये खूप लहान लहान असतात. द इंटेक ऑफ फूड ऑर फॉरेन पार्टिकल बाय फॅगोसायटोसिस इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ फूड व्हॅक्यूल. खूप इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला आहे बघा इथं फॅगोसायटोसिसबद्दल. बघा समजा हे एक फूड आयटम आहे, हा काहीतरी फूड सबस्टन्स आहे, आणि इथं आपली ही पेशी आहे. ह्या पेशीमध्ये सगळे न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया हे सगळे आहेत, आणि इथं आहे फूड व्हॅक्यूल. हा कोण आहे, फूड व्हॅक्यूल. हे फूड व्हॅक्यूल आहे, तर हे काय आहे, फूड आहे. ठीक आहे. आता प्रोसेस आपल्याला बघायची आहे कुठली, फॅगोसायटोसिस. काय म्हटलं मी, फॅगोसायटोसिस. ही कशी प्रोसेस असते बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळी आपली पेशी अशी असते आणि इथं फूड व्हॅक्यूल हे फूड असतं, एक फूड आयटम असतो. हा फूड आयटम काय करायचा आहे, ह्या पेशीला ॲब्झॉर्ब करायचा आहे, आपल्या पेशीमध्ये आतमध्ये घ्यायचा आहे, आणि तो आतमध्ये घेऊन त्याला काय करायचं आहे, डायजेस्ट करायचा आहे. कारण डायजेस्ट करून आपली पेशी काय करणार आहे, त्याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस करणार आहे, बरोबर, त्याचं डायजेशन करणार आहे. मग अशा वेळेस काय होतं, फॅगोसायटिक मुवमेंट कशी असते बघा. आपली जी पेशी असते, ह्या पेशीच्या ह्या बाउंड्रीवरती हे असे व्हॅक्यूल्स येतात. हा आहे फूड आयटम, हे फूड पार्टिकल आहे, आणि हा आहे आपला व्हॅक्यूल जो सेलच्या बाउंड्रीवरती आलेला आहे. हा काय करतो, ह्या फूड आयटमला असा आतमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतो. हे जे व्हॅक्यूल्स आहेत, हा व्हॅक्यूल आहे ज्यानं एक छोटंसं ओपनिंग प्रोड्यूस केलं आहे इथं सेल वॉलवरती, इथं पेशीच्या बाहेर. जसं हे फूड आयटम ह्याच्या आतमध्ये येईल, इथं व्हॅक्यूलच्या आतमध्ये येईल, तसं काय करतो, हा व्हॅक्यूल ह्या सेल वॉलपासून आतमध्ये येतो. म्हणजेच काय, तर इथं हा व्हॅक्यूल असा आतमध्ये सरकतो, आणि हे आहे फूड आयटम जो ॲब्झॉर्ब केलेला आहे तो. ही जी प्रोसेस आहे, एंटायर प्रोसेस, फॅगोसायटोसिस इज नथिंग बट एनगल्फिंग ऑफ द फॉरेन पार्टिकल. एनगल्फिंग म्हणजे खाऊन टाकणे, गिळणे. तर इथं तुम्ही प्रक्रिया बघितली तर ह्या प्रोसेसमध्ये बघा, असा फूडचा आयटम इथं आला, हा व्हॅक्यूल आतमध्ये होता, हा बाउंड्रीवरती गेला, अशा प्रकारे त्यानं तोंड उघडल्यासारखं एक स्ट्रक्चर तयार केलं, आणि त्याला आतमध्ये गिळलं. गिळल्यानंतर तो काय झाला, पुन्हा ह्या सेल वॉलपासून आतमध्ये आला, आणि अशा प्रकारची प्रोसेस पूर्ण झाली. म्हणजे जो फूड आयटम, जो फॉरेन पार्टिकल इथं होता, फॉरेन पार्टिकल म्हणजे बाहेरचा कुठलाही असा एखादा पार्टिकल, जो बॅक्टेरिया असू शकतो, व्हायरस असू शकतो, एखादा प्रोटीन असू शकतो, कार्बोहायड्रेट असू शकतो, फॅट असू शकतो, काही असू शकतो, जो हे व्हॅक्यूलच्याद्वारे काय केला, पेशीने ॲब्झॉर्ब करून घेतला. ही जी पूर्ण प्रोसेस आहे यालाच आपण म्हणतो फॅगोसायटोसिस. मग या फॅगोसायटोसिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले कोण करतात, हे व्हॅक्यूल करतात बाबा. हे खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा रोल ह्यांचा याच्यामध्ये असतो फॅगोसायटोसिसमध्ये, व्हॅक्यूलचा. ठीक आहे. एक ऑर्गॅनिझम आहे, त्याचं नाव आहे पॅरामेशियम. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी हे पॅरामेशियमचं नाव ऐकलेलं आहे. हा पॅरामेशियम नावाचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जो एका फ्रेश वॉटरमध्ये राहतो आणि युनिसेल्युलर असतो. फ्रेश वॉटर लिव्हिंग अँड युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय, फक्त एकाच पेशीचा तो बनलेला असतो. ओके, इट इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये एक्सक्रीशन अँड ओस्मोरेग्युलेशन,
एक्सक्रिशन आणि ओस्मोरेग्युलेशन ह्या दोन्हीही प्रक्रिया हे व्हॅक्युल्स पार पाडतात. बघा म्हणजे किती महत्त्वाचा आहे पॅरामेशियममध्ये हा व्हॅक्यूल. आता ह्याच्यामध्ये एक्सक्रिशन म्हणजे काय आणि ओस्मो रेग्युलेशन म्हणजे काय. एक्सक्रिशन म्हणजे शरीरामध्ये जे मेटाबॉलिक प्रोसेस होतात त्यानंतर जे चोथा शिल्लक राहतो किंवा त्याला आपण बाय प्रोडक्ट म्हणतो किंवा वेस्ट प्रोडक्ट म्हणतो, हे वेस्ट प्रोडक्ट शरीराबाहेर फेकण्याचं काम, गोळा करण्याचं काम हा कुणाचं असतं, व्हॅक्यूलचं असतं. आणि ओस्मो रेग्युलेशन म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये असणारे सगळ्या प्रकारचे लिक्विड, साल्ट्स, वॉटर ह्या सगळ्यांचा किंवा ब्लड ह्या सगळ्यांचा बॅलन्स मेंटेन करणं, त्यांचं कंपोजिशन मेंटेन करणं, याला आपण म्हणतो ओस्मो रेग्युलेशन. सो लक्षात ठेवा, पॅरामेशियममध्ये ओस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रिशन ह्या दोन्हीही प्रक्रिया कोण पार पाडतात, हे व्हॅक्युल्स पार पाडतात. लक्ष झालं? ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय, व्हॉट आर द मायक्रोबॉडीज अँड देअर टाईप्स अँड फंक्शन्स. सो बघूया आपण पहिल्यांदा मायक्रोबॉडीज जो पॉईंट आपल्याला दिला आहे सिलेबसमध्ये. मायक्रोबॉडीज म्हणजे नेमके काय आहेत. बघा, मायक्रोबॉडीज आर मायन्यूट मेम्ब्रेन बाउंड सॅक्स विच आर फाउंड इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. Microbodies contain various types of enzymes based on which they are classified into following types. सो पहिली गोष्ट लक्षात घ्या की मायक्रोबॉडीज ह्या नेमक्या काय आहेत. ह्या मायन्युटली बाउंड सॅक्स आहेत, म्हणजे छोट्या छोट्या पिशव्या असल्यासारख्या आहेत, सॅक्स आहेत. आणि ह्या सॅक्समध्ये नेमकं काय असतं, तर यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स जे वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजसाठी लागतात, मेटाबॉलिक प्रोसेससाठी लागतात, हे सगळ्या प्रकारचे एन्झाईम्स यांच्यामध्ये स्टोअर केलेले असतात. म्हणून याला छोट्या छोट्या मायक्रोबॉडीज असं म्हटलं जातं. सो मेनली लक्षात घ्या, मायक्रोबॉडीज आर अ मायन्यूट मेम्ब्रेन बाउंड सॅक्स अँड व्हॉट दे कंटेन व्हेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स इन दॅम. फाईन. सो बेस्ड ऑन द एन्झाईम, कुठल्या कुठल्या प्रकारचं एन्झाईम त्यांच्यामध्ये असतं, तर त्या बेसिसवरती ह्यांच्या आपण 2 टाईपमध्ये त्यांना डिवाईड करतो. एकाला म्हणतात स्पेरोझोम्स आणि दुसऱ्याला म्हणतात पेरॉक्सिझोम्स. सो अशा 2 डिफरंट टाईप्स आहेत, क्लासिफिकेशन आहे मायक्रोबॉडीजचा. त्यातला पहिला पार्ट आपण बघूया, स्पेरोझोम्स म्हणजे काय. स्पेरोझोम्स ही पहिली टाईप आहे मायक्रोबॉडीजची. दीज आर फाउंड मेनली इन द सेल्स इन्वॉल्ड इन सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट्स. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. दीज आर फाउंड मेनली इन सेल्स इन्वॉल्ड इन सिंथेसिस ऑफ स्टोरेज ऑफ फॅट्स. फॅट स्टोअर करून ठेवण्यासाठी आणि फॅटचे सिंथेसिस करण्यासाठी ह्यांची गरज असते. एक्झाम्पल दिलं आहे बघा, एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड्स. आणि दुसरा पॉईंट दिलेला आहे इथं, द मेम्ब्रेन ऑफ स्पेरोझोम is half unit membrane. This membrane has only one phospholipid layer. आता ही जी लेयर आहे इथं दाखवलेलं आहे बघा या फिगरमध्ये, ही जी लेयर तुम्हाला दिसते, ही लेयर ही कशापासून बनलेली असते, तर ही बनले फॉस्फोलिपिड्सपासून. आणि ह्याला हाफ युनिट मेम्ब्रेन असं का म्हटलं आहे, कारण ह्याच्यामध्ये एकच फॉस्फोलिपिडची लेयर आहे. सो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हाफ युनिट मेम्ब्रेन असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो मायक्रोबॉडीजचे डेफिनेशन आणि त्याचं फंक्शन काय आहे लक्षात घ्या. ह्या छोट्या छोट्या सॅक्स असतात मेम्ब्रेन बाउंड, त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे एन्झाईम स्टोअर असतात. सो बेस्ड ऑन द एन्झाईम, कुठल्या प्रकारचे एन्झाईम त्यांच्यामध्ये स्टोअर आहेत, त्या बेसिसवरती आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो आहे 2 टाईप्समध्ये. त्यातली पहिली टाईप आपण बघितली स्पेरोझोम्स. ओके. नाव द नेक्स्ट टाईप इज पेरॉक्सिझोम्स. बघूया नेक्स्ट टाईप काय आहे. ओके, नेक्स्ट इज पेरॉक्सिझोम्स. बघा पेरॉक्सिझोमबद्दल काय दिलेलं आहे. पेरॉक्सिझोम्स कंटेन एन्झाईम्स दॅट रिमूव्ह हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम सबस्ट्रेट अँड प्रोड्यूस टॉक्झिक हायड्रोजन पेरॉक्साईड बाय युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन. सो पेरॉक्सिझोम्स या नावामध्येच तुम्हाला काय दिसतंय बघा, याच्यामध्ये एकतर असे एन्झाईम प्रेझेंट असतात जे हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करतात सबस्ट्रेटपासून आणि प्रोड्यूस टॉक्झिक हायड्रोजन पेरॉक्साईड बाय युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन. अजून काय पॉईंट दिला आहे बघा,
At the same time, peroxisome also contain the enzymes that convert toxic H2O2 म्हणजेच काय हायड्रोजन peroxide to water. Conversion of toxic substrate like alcohol takes place in liver cells by peroxisomes. So this is the function and content of peroxisomes. अगेन पेरॉक्सिझोम काय छोटे छोटे मेम्ब्रेन बाउंड सॅक्स आहेत आणि यांच्यामध्ये हे विशिष्ट प्रकारचे एन्झाईम्स प्रेझेंट असतात. ह्या एन्झाईमचं फंक्शन काय ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. स्पेरोझोमचं फंक्शन मगाशी आपण बघितलं. त्यांचं फंक्शन काय असतं, सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट आणि सिंथेसिस याच्यामध्ये तो मदत करतो. पेरॉक्सिझोममध्ये काय आहेत, हे जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम काय करतात, ह्यांचं पहिलं फंक्शन आहे ते म्हणजे जे सबस्ट्रेट असतात, सबस्ट्रेटमध्ये काय येतात, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स, हे जे सबस्ट्रेट आहेत ह्या सबस्ट्रेटना ब्रेक करायचं, त्यांच्यामधून हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि एक टॉक्झिक हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचं केमिकल प्रोड्यूस करायचं. बट ॲट द सेम टाईम दिस हायड्रोजन पेरॉक्साईड हे जे केमिकल आहे याला वॉटरमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम देखील ह्या पेरॉक्सिझोमद्वारेच केलं जातं आणि मेनली तुम्हाला हे कुठं बघायला मिळेल. सो टॉक्झिक सबस्टन्सेस लाईक अल्कोहोल टेक्स प्लेस इन लिव्हर सेल्स बाय पेरॉक्सिझोम्स. सो अल्कोहोल आणि पेरॉक्सिझोम्स यांचा संबंध आहे तो आहे लिव्हरमध्ये. सो ज्या लिव्हरमध्ये प्रोसेस होते तिथे एक्सप्लेन केलेले आहे. सो दिस इज अबाउट द मायक्रोबॉडीज. दोन टाईपच्या मायक्रोबॉडीज आहेत, स्पेरोझोम्स आणि पेरॉक्सिझोम्स. सो जे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे स्क्रीनवरती दिसतं आहे, ह्याच्या नोट्स बनवा. पेरॉक्सिझोमबद्दल नोट्स लिहित असताना इथंपर्यंत फक्त लिहून घ्या. हे आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघूया, ग्लायोक्सिझोम्स. सो जस्ट नोट डाऊन एव्हरीथिंग विच इज गिवन ऑन द स्क्रीन अँड प्रिपेअर युअर ओन नोट्स. Okay, thank you.